नमस्कार शेतकरी बांधवांनो, खरीप पीक विमा 2025 राज्य सरकारकडून पहिली यादी आज जाहीर केली आहे. मित्रांनो, पहिल्या टप्प्यात जवळपास 16 जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावर पीक विमा जमा होत आहे. मित्रांनो, शेतकऱ्यांच्या खात्यावर 17,000 ते 35,000 रुपयांपर्यंत रक्कम जमा होत आहे. मित्रांनो, तुम्हाला मिळालेली रक्कम आणि दुसऱ्या शेतकऱ्याला मिळालेली रक्कम यामध्ये मोठा फरक असू शकतो. कारण तुम्ही कोणत्या पिकासाठी पीक विमा भरला आहे या गोष्टीवर अवलंबून आहे. मित्रांनो, पहिल्या टप्प्यात वाटप होणारे जिल्हे व वेळ आपण या ठिकाणी पाहणार आहोत. मित्रांनो, पीक विमा कंपन्यांनी 2 टप्पे केले आहेत. मित्रांनो, पहिल्या टप्प्यातील वाटप जिल्ह्यांची सविस्तर यादी आपण या ठिकाणी पाहूया. मित्रांनो, 10 फेब्रुवारी सकाळी 11 वाजता नाशिक, जळगाव, यवतमाळ, सोलापूर या जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावर पीक विमा जमा केला जाणार आहे. त्यानंतर 11 फेब्रुवारी रोजी सकाळी 11:25 धाराशिव, नांदेड, बुलढाणा, पालघर या जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावर पीक विमा जमा केला जाणार आहे. मित्रांनो, 12 फेब्रुवारी सकाळी 11 वाजता अमरावती, चंद्रपूर, लातूर, सिंधुदुर्ग या जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावर पीक विमा जमा केला जाणार आहे. त्यानंतर 13 फेब्रुवारी सकाळी 10:30 वाजता छत्रपती संभाजीनगर, बीड, परभणी, वाशिम, गोंदिया या जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावर पीक विमा जमा केला जाणार आहे. मित्रांनो, 14 फेब्रुवारी सकाळी 11 वाजता वर्धा, ठाणे, पालघर, हिंगोली या जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावर पीक विमा जमा केला जाणार आहे. मित्रांनो, 16 फेब्रुवारी दुपारी 1 वाजता गडचिरोली, चंद्रपूर, धुळे या जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावर पीक विमा जमा केला जाणार आहे. मित्रांनो, पहिल्या टप्प्यातील जिल्ह्यांची यादी आपण पाहिली आहे. मित्रांनो, राज्य सरकारकडून दुसऱ्या टप्प्यातील जिल्ह्याची यादी जाहीर केल्यानंतर लगेच आपण व्हिडिओ अपलोड करणार आहोत. त्यामुळे आत्ताच MT ऑल TVला सबस्क्राईब करा, आपल्या शेतकरी मित्रांना शेअर करा. धन्यवाद.